आम्ही देऊन काय देणार? आम्हाला देणारा खरं तर आणि आम्हाला मार्गदर्शन आर्थिकच नाही तर सातत्यानं मार्गदर्शनही भाऊ मोलाचा असतो आहे. आणि म्हणून सुधीर घरत साहेबांवरती असणारं भाईंवरती प्रेम प्रचंड मोठं आहे. तर अशा प्रेमात ये सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या माध्यमानं या कार्यक्रमातील अगदी सुधीर घरत आणि तदनंतर शैलजाताई सुधीर घरत यांच्या आदरपूर्वक सन्मानाचा स्वीकार करतायत. काय असणार आहे त्या बंदिस्त फेममध्ये? टाळ्यांचा प्रतिसाद असेल आणि खरं तर तो बहुमान या ठिकाणी शैलजाताईंच्या अंगावरती आदरपूर्वक सन्मान इथं दिला जातो आहे. आणि म्हणूनच आज हे कपल आमच्यासाठी कपल नाही तर या ठिकाणी प्रेरणा देणारे हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत. तदनंतर जोएल वरद आणि त्याचबरोबर वैष्णवी. चला तर या ठिकाणी फेम काय आहे? विशाल एका कलाकारानं कालच्या दिवशी या पूर्ण क्रीडानगरीचा आणि या स्टेजचा रेखाटलेला एक छानसा कॅनव्हासवरचा छानसा चित्र आहे. आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. ही भेट आहे आमच्या या संयोजकांच्या वतीनं. भाईंच्या कार्यालयात ही छानशी भेट निश्चितच राहील. त्याच्यामध्ये प्रत्येकाला शोधा तुम्ही कुठे आहात. कोण अगदी टॉस बॉक्समध्ये आहे. तर तदनंतर या ठिकाणी उपस्थितांमधून मी मुख्य आर्यनला शोधतोय कुठे आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येकानं शोधावं आणि त्याचबरोबर विशाल त्याचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ही पेंटिंग भाऊ या कलाकाराच्या अगदी उत्तम कलाकुसरीतून साकारलेली आहे. आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. जे जे आर्ट कॉलेज मुंबई आणि जे जे आर्ट कॉलेजच्या अगदी या मुंबईच्या या कलाकारानं विशालनं खरं तर साकारलेली एक छानशी तुझ्या कर्तृत्वाची दखल घेतली आणि आज तुझ्या कर्तृत्वाला खरं तर हा सन्मान दिला जातो आहे. संजयजी दिना पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा हा सन्मान आहे, बहुमान आहे आणि शुभेच्छा आहेत. प्रत्येक खेळाडूचं आणि कलाकाराचं कौतुक करणं हे संजय भाऊंचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. अर्चित पाटील या ठिकाणी आहेत तर आयोजकांच्या वतीनं त्यांचाही आदरपूर्वक सन्मान मी आर्यन पाटील याला विनंती करेन. अर्चित पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होऊ द्या. मंचावरती आर्यनला विनंती असेल की प्लीज अर्चितजी या. आमच्या कार्यक्रमातील मुख्य अतिथी अर्चित भाईंचा हा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सौंदर्याचं प्रतीक सुगंधित पुष्पगुच्छ आणि आमच्या सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या मायेची ऊब देणारा हा उबदार वस्त्र तो वस्त्रालंकार तुमच्या अंगावरती दिला जातो आहे. आर्यन तर चला लगेचच अर्चितजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. नितीनजी पाटील आप्पा चला लगेचच सन्मानाची सामग्री घेऊन मुख्य अगदी अतिथी कक्षाकडे यायचं आहे. अर्चित पाटील अतिशय उत्तम चोखंदल नेतृत्व युवा नेतृत्व अर्चितजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. टाळ्यांचा प्रतिसाद असेल सुधीर घरत सामाजिक संस्थेच्या माध्यमानं त्यांना दिलं जाणारं सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ आणि मायेचा प्रेमाचा उबदार वस्त्र त्यांच्या अंगावरती दिला जातो आहे. एक गोड आठवण म्हणून छोटीशी अगदी मोमेंटो जी तुमच्या घरात किंवा कार्यालयात जोपासली जाईल. आठवण देईल आमच्या भाई ट्रॉफी 2025ची. ओ टू चंदू सर. नमस्कार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित असणारी उरण तालुक्यातील आणि रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा भाई चषक आणि या भाई चषकाचा आता अंतिम फेरीचा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला मोठी जुई आणि दुसऱ्या बाजूला वरद विनायक दारावे विकी बोईर. ओ हो हो, काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर हातभर आतमध्ये आलाय. याला म्हणतात स्विंग. काय जबरदस्त ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. इन स्विंग काय झालाय. वा 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 वा. पुन्हा पुन्हा पाहावा. अशाच प्रकारचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. टेनिस बॉल एवढा स्विंग होऊ शकतो या बॉलवर पाहायला मिळत आहे. विकी भोईर अगदी मुंबईपासून दुबईपर्यंत यासाठी चर्चा आहे. वेगात बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे परंतु त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी एकने पुढे जाते. 2 धावा धाव फलकावर धावा कराव्या लागतील. मोठी जुई संघ देखील चांगल्या बहरात आहे. दारावेसारखा बलाढ्य संघ समोर आहे परंतु फायनलच्या मॅचमध्ये दोन्ही संघांना समान संधी असते आणि दोन्ही संघांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगला. अगदी आमच्याच दिशेने मारलाय हा बॉल. 4 धावांसाठी चौकार. रायगड आणि ठाण्यामध्ये कसं गाजतंय आमचंच नाव.
रायगड आणि ठाण्यामध्ये कसं गाजतंय आमचं नाव. आम्ही जातीचे कराडी लय डेंजर हा, आम्ही जातीचे कराडी लय डेंजर हा, आम्ही जातीचे कराडी लय डेंजर हा, आम्ही जातीचे कराडी लय डेंजर हा. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 6 धावा म्हणजे शेवटच्या बॉलवर आलेला चौकार सामन्यात मध्ये थोडीशी उत्कंठा निर्माण करताना पाहायला मिळतोय. परंतु पाहूयात आणखी 4 बॉल बाकी आहेत. मोठा टर्न पाहायला मिळतोय. विकी भोईर अगदी ISPL सारखी स्पर्धा म्हणा, दुबईमध्ये जाऊन काही स्पर्धा खेळल्या आणि आज तोच मात्र या ठिकाणी खेळता मला पाहायला मिळतोय आपल्या गावासाठी. आणि समोरही जर पाहिलं तर मोठी जुईसुद्धा चांगल्याच बहरात आहे. कालही जर पाहिलं तर अलिबागला जाऊन नंबर मारलाही या संघाने. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील मोठी जुई आमचे नितेश पंडित सरांचं देखील गाव आणि गावात देखील बऱ्याचशा स्पर्धा होत असतात. आज पाहूयात या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. ग्रामीण क्रिकेटमध्ये एकच संघ सातत्याने अधिराज्य नाही गाजवत. काही नवीन संघ येतात, जुने खेळाडू रिटायर होत असतात, नवीन खेळाडू ॲड होत असतात. त्यामुळे संघ सातत्याने बदलत देखील असतात. यावेळेला पहिला बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील जर पाहिलं तर शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीतील मात्र या ठिकाणी हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही कळायला मार्ग नाही. अंकित जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांना खेळ या ठिकाणी करावाच लागेल. मंगेशजी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. पाहूया अंकेशकडे क्षमता आहे, आज खेळावं लागणार आहे. आतापर्यंत काय केलं हे बाजूला आहे, आता तुम्ही काय कराल हे महत्वाचं काय आहे. कारण फायनल मॅच आहे. लखपती होण्याची संधी मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अंकेशकडे क्षमता आहे, अजय यांच्याकडे क्षमता आहे. आज या क्षमतेचा कस लागणार आहे. आज जर पाहिलं तर भाऊंचं या ठिकाणी आगमन झालं आहे. संजय दिना पाटील साहेब ईशान्य मुंबईचे खासदार म्हणून पुन्हा एकदा संसदेमध्ये जाताना पाहायला मिळाले. सर्वसामान्यांचे प्रश्न मग मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोडी असेल, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर, मानपूर या सगळ्या परिसराचे सातत्याने मांडतायत. यावेळेला बी हिट केलाय. अंकितच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. करा एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावर. धावा थोडंसं स्ट्रगल आहे धावांसाठीचं, परंतु त्यातून बाहेर पडावं लागणार आहे. कारण कमीत कमी तुम्हाला 40-50 धावा तर कराव्या लागतील. जयप्रकाश पाटील आणि जयप्रकाश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार, 500 रुपयाचा पुरस्कार आहे. योग्य बॉल, योग्य बॉल या ठिकाणी कळवला जातोय. पहा आपल्या गावचा संघ मैदानात खेळतोय म्हणून दोन्ही गावचे चाहते मोठ्या प्रमाणावर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्या खूप साऱ्या चाहत्यांना शुभेच्छा द्यायच्या. त्या सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. टप्पा पडतोय, थोडासा बॉल उसळी घेतोय, टर्न देखील होतोय आणि यष्टीरक्षकाकडे जातो. धावा कराव्या लागतील. 11 बॉलमध्ये 7 धावा आहे. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. धावा कराव्या लागतील. अजय भोईर आणि अंकेश कामोटकर. पुढे सरसावा स्ट्रोक खेळले खरे, परंतु या बॉल वेळेला वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. धीरज पाहूया मैदानाच्या आतमध्ये. अजय भोईर आले तर अंकेश कामोटकर जोडीला आहे. धावा कराव्या लागतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय, परंतु तिकडे एक धाव घेतली गेली आहे आणि 2 ओव्हरचा खेळ इकडे संपतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा झालेल्या आहेत त्या ही धाव लेगबाईच्या स्वरूपात आली. 9 धावा धाव फलकावर आणि पुढील 3 ओव्हरच्या समालोचनासाठी जयेश भोसले सर माझ्याशी जोडतील.
सुवर्ण संधी आहे प्रत्येक षटकाराला. आर्यन पाटील नेमबाज, खरं तर याच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आणि जर चेंडू परत एकदा अतिथी कक्षाकडे आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. अंकेश कामोटकर आणि त्याचबरोबर अजय सध्या ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती आहेत. सुवर्ण संधी असेल त्यांना. 9 धावा दापलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आल्या. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान विकी भोईर गोलंदाजी मार्कवरती येतो. अजय भोईर वर्सेस विकी भोईर ही भिडंत पाहायला मिळेल. मोठी जुईकर मैदानाच्या आतमध्ये अगदी हा खेळ जसा साकारला जातो ना त्या वेळेला सातत्याने चहूबाजूला तोबा गर्दी करून इथे नेहमी उपस्थित पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल एक्सा कव्हरला, वॉर्ड स्ट्रोक डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेम ऑन, मॅच ऑन, अक्का देईचा आशीर्वाद आणि ठोकलाय षटकार. बाजूला बाईंचे पोस्टर आहेत. त्या पोस्टरला जर षटकार हिट झाला चेंडू तर रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. मंगेजी जोयल भोईर साहेब यांच्या कंस्ट्रक्शनकडून. मंगेजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत. जयप्रकाशजी पाटील, जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे, जे कॅश प्राईज जमा देखील झालं. 16-1 मॅचचं मोमेंटम शिफ्ट होतोय की काय. विकीच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले आपण पाहतोय. भाई चषकाची अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मोठी जुईकर काही अंशी बॅकफुटला होते. सामना सुरू झालाय. या टीमसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने ही चिक्की सिंगल इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. कमलाकरजी पाटील अर्थात एक आर्टिस्ट म्हणून या मोठी जुईचे पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला जय सर, खरं तर परत एकदा इथं गोल्डन चान्स समोर दिसणारा भाऊसाहेबांचा जो बॅनर आहे, ईशान्य मुंबईचं संसदेतील नेतृत्व संजय दिना पाटील यांच्या जर बॅनरला एखादा चेंडू षटकारानं हिट झाला तर 5000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. थँक्यू डीजे. दोन्ही बाजूला बॅनर आहेत संजय भाऊंचे. आपल्या या कार्यक्रमाचे अगदी मुख्य अतिथी आणि आमच्या सुधीर घरत सामाजिक संस्थेचे एक मुख्य मार्गदर्शक, प्रेरणास्थान आदरणीय संजयजी दिना पाटील यांच्या जर बॅनरला हिट झाला चेंडू षटकाराचा तर 5000 रुपये कॅश प्राईज आणि प्रत्येक विकेटसाठी जोयलकडून रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी असणार आहे. येस, प्रत्येक खरं तर आता क्या बात. आत्ता जो बाद झाला अजय नाव आहे अजय भोईर, या अजय भोईरला रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी असेल. येस, आऊट झाल्याबद्दल. या ठिकाणी बाद झाल्यानंतर चला या अजय भोईर या स्टेजवरती 1000 रुपये आपल्याला आहेत. अजय भोईर थेट या मंचावरती मैदानातून थेट आपण आपला कॅश प्राईज घेऊन जायचा आहे. अजय भोईर बाद झाल्यानंतर 17 धावा दापलकावरती आहे. 2 फलंदाज बाद झाले. जितेश भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विकी भोईर. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल वीक वाहन आतमध्ये वळण घेतलंय. थेट शरीरावरती आढळलाय. एक रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 18 धावा दापलकावरती आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपदावरती पाहायला मिळते. अंतिम लढत, फायनलची मॅच. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना वरद विनायक धारावी या टीमला आपण पाहत आहोत. 18-2 18 धावा दापलकावरती आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 1 हँडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. धाबे दणाणून सोडलेत गोलंदाजांनी. रन्स आलेला नाही आहेत. 18 धावा 6च्या धावगतीने 3 षटकांचा खेळ संपला. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई या टीमची धावसंख्या 18-2. खरं साऊंड मास्टर या ठिकाणी अर्चितजी पाटील यांच्याकडून इथं अजय भोईर बाद झाला, त्याला 1000 रुपये कॅश प्राईज. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद.
षटकारी लगावलेला आहे. षटकाराचा 1000 कॅश प्राईज असेल आर्यन पाटील याच्याकडून. थांबायचं आहे अजय, म्हणजे आऊट झाला आणि षटकार मारला. 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी द्यायचा आहे. एक छानसा खेळ, म्हणजे मॅचमध्ये फटक्यातून जरी रंगत नाही आली तरी इथं बक्षिसातून रंगत येताना दिसतोय मैदानावरती. या ठिकाणी मला वाटतोय मंगेश भुईर की कमलाकर पाटील यांच्याकडून असेल. बाद झाल्यानंतर झालेला मालामाल हा फलंदाज, नाव आहे अजय भोईर. टेनिस क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने या टेनिस क्रिकेटमध्ये याही गोष्टी आपण पाहतो. फलंदाज बाद झाला आणि त्यालाही पारितोषिक इथे प्राप्त झालं. 18 बनल्यात, 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. धाबांसाठी जी धाबाधाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बॅटर अजूनही मैदानावरती आहेत. अंकेशचा विचार केला तर 7 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्याच्या आपल्या बॅटिंगचा डंका पिटला या मैदानावरती. रन्स त्याने बनवल्यात, परंतु या सामन्यामध्ये धाबांचं ग्रहण त्याच्या बॅटला लागलंय. क्रिकेटचा खेळ आहे. धावा येतात, धावा बनतात, बनवणारा हवा. अर्थात मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण ज्या गोष्टीसाठी जाणला जातो ना, तो खेळ करणं गरजेचं राहील. आणि त्याचबरोबर डीजे मॅडीसाठी KG पाटील, KG आर्ट्स बोकडविरा एक छानसं संगीत लावलं. आम्ही जातीचे कराडी या गीतासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 18ला 2, 6च्या धावगतीने 18 धावा दापोलकरवरती पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. सचिन नाईक परमनंट कॅप्टन म्हणूनच त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. स्ट्राईक इनवरती जितेश पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन नाईक, जितेश भोईर ऑन स्ट्राईक, अंकेश कामोटकर नॉन स्ट्राईक इनवरती आहे. पुढचा बॉल, सामन्याला सुरुवात. खोदातला चेंडू होता, ड्रायव्हिंग लेथवरती ड्राय केलाय. डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राय करत असताना एक सिंगल इथे प्राप्त होईल. चुसी हाफ बॉलीवरती घेतलं आणि जिथे एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगलच्या मदतीने 19 बनलेला पाहायला मिळाला. अंकेश कामोटकरला तो खेळ करून दाखवावा लागेल. ज्या खेळासाठी तो जाणला जातो. अगदी आपण पाहिलं ना तर ज्या वेळेला अखिल महाराष्ट्र कराडी समाज प्रीमियर लीग त्यांनी यावर्षी संगम गाजवलं, गतवर्षी गाजवली. सातत्याने चांगली बॅटिंग तो करतो. इथे रन्स बनवावा लागतील. खोलातला बॉल पुन्हा एकदा लगातार आपण पाहिलं तर 8 बॉल फेस केले त्या खेळाडूने आणि 8 बॉलमध्ये केवळ 2 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाचा महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये शांत पाहायला मिळाली. रन्स त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. आणि अर्थात जर का ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई या टीमला उत्तरार्धामध्ये एक सर्वाधिक मोठी फाईट करायची आहे ना, त्यासाठी धावा अत्यावश्यक आहेत. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. एकंदरीत आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाचा खेळ या संघाचा राहिला. दुसऱ्या रजनीमधून ही टीम पुढे येत असताना पाहायला मिळाली. पहिल्या रजनीचे विजेते आणि दुसऱ्या रजनीचे विजेते नितेशजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राईज. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 21 धावा दापोलकरवरती आहेत. सचिन नाईक गोलंदाजी करतात. 21ला 2. रणनीतीबद्ध कामकाज चालू आहे. प्री प्लॅन अशा स्वरूपाची गोलंदाजी आपण पाहत आहोत. रन्स दिलेला नाही आहेत. स्विचित करण्याचा प्रयत्न यावेळेला देखील आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला सिंगल मिळेल. अंकेश सातत्याने स्विचित करण्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळाला. सिंगल देखील आली आहे, तीही लेग बाईटच्या माध्यमातून. 9 चेंडू केवळ 2 धावा अंकेशच्या बॅटमधून आल्यात. 22ला 2. रन्स आलेल्याच नाही आहेत. मुळात गोलंदाजांनी कोणती संधी दिली नाही. उजव्याशीच्या बाहेर रन्स जिथे चेंडू हाताळले. भाई चषकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण एक दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळालं या स्पर्धेचं. खोलात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा एकेरी धाव येते. एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. या मानाच्या ट्रॉफीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं
प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये व मानाचा बाई चषक देण्यात येईल. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये व मानाचा बाई चषक आपण देणार आहोत. आज या भाग्यवान विजेत्याला या लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात येईल सायकल. आडवा बॅटने ऑन साईडला केला, स्वाईप केला, स्वीप केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल, एक धाव येत असताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये आल्या केवळ 4. 24 बांधल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24ला 2. बॅटिंग करत असताना ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई टीम. चोवीसला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. छत्रपती शिवाजी महाराज हा भाई चषक आपण पाहत आहोत आणि हा जो चेंडू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय हे चेंडूवरती देखील भाई चषक हे कोरलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून जो वापरण्यात आला. भावेश नाईक शेवटच्या षटकाच्या दरम्यान दाखल झाला. सामन्यामध्ये फायनलची मॅच जशी व्हायला हवी होती त्या दर्जाचं क्रिकेट झालेलं पाहायला मिळालेलं नाही आहे. SSD मोबाईलच्या माध्यमातून देखील आज गुढीपाडव्याच्या निमित्तानेही खूप साऱ्या ऑफर्स होत्या. मैदानाच्या आतमध्ये आपण बघूया जिथे अंकित स्ट्रायकर एंडवरती आहे. शेवटचं षटक पाहायला मिळते. इथून हात खोलावे लागतील. पहिला बॉल सॉफ्ट हँडने ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल. एक धाव कंप्लीट होत्या. सेकंड साठी पलटल्या. दुसरी धाव इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली आहे. धाबा अर्जित करण्यात आल्या त्या एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 26. 26 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 5वं षटक शेवटचा अंतिम प्रगतीपथावरती रन्स आलेल्या नाही आहेत. सव्वीसला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 26ला 2. 5वं षटक भावेश नाईक. भावेश नाईकच्याही गोलंदाजीची एक खासियत राहिली. उजव्या एसीच्या बाहेर जास्तीचे बॉल तो आता वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. डेथ ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. खुला टाकलेला चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेट. डॉट बॉल. नेतेजी पाटील यांच्या माध्यमातून देखील लगातार 3 बॉल 3 षटकारासाठी 10,000 रुपयाचं. नेतेजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी. खोला टाकलेला चेंडू प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3रा. 13 बॉल आणि 5 धावांची खेळी साकारत असताना अंकेश होते बाद. सव्वीसला 3. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा दाबोलकावरती 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. शेवटचं षटक भावेश यश भोपी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती येतोय. आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चढू का दान पट्टा त्याने इथे फिरवला होता. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा इथे पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला आणि थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. यावेळेला देखील बॅट्स लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. कॅचचा कोणताही प्रयत्न झाला नाही. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. तिहेरीचाही प्रयत्न 3 धावा इथे कंप्लीट होतील. भावेच्या खात्यामध्ये कदाचित आणखीन एक विकेट ऍड झाली असती. क्षेत्ररक्षकाची कोणतेही प्रयत्न इथे पाहायला मिळाले नाहीत आणि याचंच कारण जे आहे ना ते यष्टीरक्षक तितकासा नाखुश पाहायला मिळाला. विकी. रन्स कंप्लीट झाल्या त्या 3. 29 बनल्या. 3 फलंदाज बाद. येणारा शेवटचा बॉल या षटकातील शेष असेल. संपूर्ण सुधीरगरज सामाजिक संस्था नवघर उरण या सर्वांचंच मग संख्येची कडू असेल व प्रत्येकाचंच मी विशेष करून आभारी राहीन.
त्यांनी याही वर्षी अगदी लगातार तिसऱ्या पर्वामध्ये विश्वास दर्शवलाय. फलंदाज होईल ते लेग बिफोर स्वरूपामध्ये बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. फायनलच्या मॅचमध्ये बनवण्यात आल्या त्या केवळ 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आला. 30 चेंडू 30ची आवश्यकता. थँक्यू. क्या बात. आणि तदनंतर आत्ता जो झेल सोडला, खरं तर त्या झेल सोडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. आदरणीय अर्चितजी पाटील यांच्याकडून ही कॅश प्राईज दिली जाईल. तर झेल सोडलाय तो क्षेत्ररक्षक, लगेचच आपण अगदी मैदान सोडलात की मंचावरती या. ही बक्षिसं थेट दिली जातील, कारण बक्षीस वितरण आपल्याला अगदी कमी वेळात पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यासाठी बक्षिसं आणि सन्मान अगोदरच उरकून घेतलेले आहेत. तर जाऊया परत एकदा मैदानाकडे. तोपर्यंत झेल सोडलेला जो क्षेत्ररक्षक आहे त्यांना या मंचावरती अर्चितजी पाटील मुख्य मान्यवर आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला दिलं जाईल कॅश प्राईज 1000 रुपीज, 1000 नकद राशी. येस, प्रवीण पाटील खरं तर हा क्षेत्ररक्षक येतोय. झेल सोडला तरी स्मित हास्य बघा चेहऱ्यावरती काय आहे. आणि 1000 कॅश प्राईज अर्चितजी पाटील यांना रिक्वेस्ट असेल या ठिकाणी ते 1000 कॅश प्राईज इथं दिली जाईल अर्चित पाटील यांच्याकडून. हे सर्व ज्यांनी झेल सोडला ना 1000 रुपये. येस, पण अंतर याचा जवळचा होता म्हणून याला फायनल अगदी हे कॅश प्राईज दिली गेली. प्रवीणजी पाटील, परत एकदा ऐकूया एक गोड आवाज. या दोघांनी 500-500 घेऊन टाका. अजून एक डीप मिड विकेटकडे असणारा जो क्षेत्ररक्षक धावत पलत आला होता तो, त्यांना या आणि त्यांना सुद्धा म्हणजे तेच 500-500 दोघांनी वाटून घ्यायचे आहेत. जाऊया मैदानाकडे. परत एकदा आवाज ऐकायला मिळेल घाटकोपरमधील तो आवाज सध्या महाराष्ट्राला पाडतोय व्हुरल चंदू शेट्टे सर. नमस्कार, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये, अंतिम मॅचमध्ये आणि अंतिम डावामध्ये. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघरच्या वतीने आयोजित असणारी ही भव्य दिव्य स्पर्धा गेली काही दिवस रंगते खरी, परंतु आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रेक्षकांची देखील लक्षणीय गर्दी आणि दरवर्षी हे आयोजन अतिशय उच्च दर्जाचं होत चाललं आहे. आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याप्रसंगी आमच्या ईशान्य मुंबईचे लोकप्रिय कार्यतत्पर कार्यसम्राट खासदार लोकसभा सदस्य संजय दिना पाटील साहेब म्हणजे आमच्या सगळ्यांचे भाऊ यांचं या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेच्या फायनल मॅचमध्ये एका बाजूला धारावी संघ आहे तर एका बाजूला मोठी जुई संघ आहे. मोठी जुईने केल्या 29 आणि 30 धावा करण्यासाठी धारावी संघाचे 2 सलामीवीर धीरज भोईर आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर भावेश नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा, ज्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलं, आज मात्र नवघर गावामध्ये हा खेळ घेऊन आलेला आहे. त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट असल्यानंतर हा क्रिकेटचा खेळ आपल्या थोडासा जास्त जवळचा आहे. आणि भाऊंच्या मतदारसंघामध्ये आवर्जून सांगावं असं वाटेल नितेश पंडित सर, अंडाराम क्रिकेटच्या सगळ्यात जास्त मॅचेस किंवा स्पर्धा किंवा संघ कुठे आहेत, भांडूप आणि आजूबाजूच्या परिसरातच आहेत. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंडरआर्म क्रिकेट जे मुंबईकरांची खासियत आहे ती मात्र ईशान्य मुंबईत पाहायला मिळतात. आणि खरं तर घाटकोपरमध्ये आणि त्याचबरोबर भांडूपमध्ये अशा अनेक स्पर्धा होत आहेत ज्यांचं मार्गदर्शन असतो. आणि त्या स्पर्धेला मी अगदी आवर्जून उल्लेख केला होता हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. खरं तर तो कोणत्या पार्टीचा पक्षाचा याचा विचार न करता महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मुंबईच्या मराठी मनाच्या माणसांच्या अस्तित्वासाठी केलेलं काम आणि त्याबद्दल उल्लेख केला होता की या महाराष्ट्रावरती माझा भगवा फडकल्यानंतर मी जीवनावश्यक 5 वस्तूंची बाब स्थिर ठेवणार ती ठेवली होती तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांच्या नेतृत्वात. आणि तदनंतर सांगितलं होतं की चैतन्यानं सळसळणारी मशाल आत्ता विझली आहे, महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोले मिटून निजली आहे. अहो सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. आज तमाम महाराष्ट्री माणसांच्या डोळ्यांतील आसवांना कोसळण्याची मुभा आहे, कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. अशा दिवंगत बाळासाहेबांना भावपूर्ण आदरांजली त्या मंचावरून देण्यात आली होती. चंदू सर.
क्या बात आहे. नितेश सर आपल्याबरोबर ज्या ज्या वेळेला काम करायला मिळतं बरंच काही शिकायला देखील मिळतं आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वोत्तम निवेदक कोण असेल तर मी आवर्जून तुमचंच नाव घेईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 30 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा. सुरुवात अवंतरने झाली आहे. कमी धावसंख्या आहे परंतु त्याच्यातही मॅच रंगू शकते. प्रयत्न करावे लागतील. विकेट घेतल्या डॉट बॉल टाकले तर मॅच म्हणू शकते आणि ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळलाय. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. बॉल हवेत आणि विकेट आलेली आहे. विकेट आल्या मॅच मध्ये मोठी जुई सुद्धा येणार आहे. 22 नाईकच्या रूपात एक मोठा धक्का या ठिकाणी बसलाय अगदी सुरुवातीला. इथं अर्चित पाटील यांच्याकडून या बाद झालेल्या फलंदाजाला सुद्धा 500 रुपयाची नकद राशी आहे. कॅश प्राईज आहे. तू तुझ्या टीमसाठी काय केलं ते महत्त्वाचं नाही. खरं तर या मैदानावरून जोएलकडून सुद्धा 1000 रुपये ज्यांनी बाद करत ज्यांनी विकेट्स घेतली त्यासाठी रोख रक्कम 1000. नाव आहे धनेश कामोटकर. विकेट आली पहिली. पाहूया मॅच मध्ये रंग भरण्याचं काम मात्र गोलंदाजही करतायत धनेश कामोटकर या ठिकाणी. चला जो बाद झालाय त्याने स्टेजकडे या. चला बाद झालेला खेळाडू धारावी टीम त्याला पाठवा इकडे. प्रत्येक खेळाडू येऊ द्या इकडे. धारावी टीम नितेश ठाकूर यांच्याकडून खरं तर भेंडकलकडून विकेट हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाची धनराशी आहे. हा विकेट्स आता धनेश कामोटकरकडे आहे. चला सलामीवीर या. 500 रुपीज कॅश प्राईज दिली जाईल तुम्हाला अर्चित पाटीलकडून. धारावे चला या. 500 पण खूप मोठे आहेत खरं तर. आणि आज दादा आहेत रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज. येस. आणि आमचे आयोजक बघा आणायला डगआउटमध्ये काय तुमच्या घरी सुद्धा येतील आणि ते घेऊन येत आहेत. अर्चितजी पाटील यांच्या पवित्र शुभास्ते 500 रुपयाची नकद राशी दिली जाईल. बाई चषक समोर वरती या. प्रत्येकानं आऊट व्हायचं 500 रुपीज घेण्यासाठी आणि 1000 गोलंदाजाला मिळतील. विकेट आली. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आणखीन एक चेंडू ऑफ. एक संधी मात्र या ठिकाणी होती. गोलंदाज धनेश मात्र नाराज या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत कारण संधी निर्माण केली होती. 5 ओव्हरमध्ये 30 बनवायच्या. 30 चेंडू 30 धावा परंतु मॅच संपलेली नाहीये. मोठी जुईचे देखील मोठ्या प्रमाणावर समर्थक इकडे आलेत मॅच पाहण्यासाठी. ऑप्टमच्या बाहेर अगदी यॉर्क लेंथवर बॉल करण्याचा प्रयत्न होता परंतु इकडे फटकाही फसला होता. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि आणखीन एक. वाह मोठी जुई सुद्धा मॅच मध्ये आलेली आहे. पहिल्या षटकात आणखीन एक धक्का दिलाय. विकेट. तोही विकेट्स वरती स्टेजकडे येईल. आपल्याला या ठिकाणी संजयजी दिना पाटील म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा जो दिला जाणारा ब्रँडेड टी शर्ट हा भाई ट्रॉफीच्या माध्यमाने या ठिकाणी दिला जातो आहे आणि या टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. सेकंड विकेट 5000 रुपये याला मिळालेले आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. 500 रुपयासाठी येत नव्हता. अखेर इथं रक्कम वाढली. 5500 रुपये या विकेट्सला मिळाले. येता वेळेस थोडासा कचरला होता आणि निश्चितच खरं तर संजयजी दिना पाटील यांच्या नावाचं टी शर्ट खरं तर त्यानं परिधान मॅन ऑफ द मॅचसाठी सर्वांना टी शर्ट खरं तर संजय दिना पाटील यांच्या नावाच्या म्हणजे ज्या वाईट दिसत आहेत. आता इकडे आपण हर्ष बोपे पाहतो आहे. तिकडे आपण धनेश कामोटकर पाहतो आहे. त्याच्यानंतर तिकडे असणारा निनाद पाहतो आहे. हे सर्व जे पांढरे टी शर्ट असणारे जे आहेत ना बॅक पाठीमागे ते सर्व संजयजी दिना पाटील आपल्या नावाचे. कारण इथं जो उत्तम कामगिरी करणार त्याला आपल्या नावाचा एक टी शर्ट ब्रँडेड एक दर्जेदार टी शर्ट दिलं जातो आहे. दुसरी विकेट आलेली आहे. एका धावेवर 2 विकेट आलेल्या आहेत आणि मॅच मध्ये आम्ही देखील आहोत हे सांगण्याचा प्रयत्न मोठी जुई संघाने केलाय. धनेश कामोटकर 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. दबाव सुरुवातीला थोडासा निर्माण केलाय खरा. विशाल यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते. बॉल हवेतच होता परंतु पाठीमागे जाईल अडवला जातोय आणि थ्रोही केला जातोय. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 वर जाते. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. बाई चषकाचा हे अंतिम फेरीचा
हा सामना आपण पाहतोय. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर एक लोकप्रिय कामगार नेते, त्याचबरोबर जरा पाहिलं तर दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि एक समाजसेवक म्हणून देखील सातत्याने ज्यांचं काम पाहायला मिळतं. आज या स्पर्धेला दरवर्षी उत्तमोत्तम करताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. जितेश आहे, ज्यांना टोपण नाव मथुर आहे. क्या बात आहे. धावफलक जर पाहिलं तर नक्कीच अलीकडे क्रिकेटच्या मैदानात म्हणजे जसं बैलगाड्याच्या शर्यतीची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल थोडंसं बाहेर खेचलं जरूर होतं. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातो आणि या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत पंच. गोर गरिबांचा दिन दुबल्यांचा गोर केला जातोय आणि इकडे रिव्ह्यू गमावला गेला आहे. मोठी जुई संघाने 30 धावांचा पाठलाग करायचा असताना मैदानाच्या आतमध्ये उतरले ती खरी टीम. 6 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पाहूया मागील मॅचचे देखील मॅन ऑफ द मॅच राहिले होते धनेश कामोडकर आणि या मॅचमध्ये देखील आतापर्यंत चांगली कामगिरी. धावसंख्येला किंवा टार्गेटला 2 अँगलने पाहिलं जातं. एक तर किती धावा बनवायच्यात आणि किती विकेट घ्यायच्यात. 2 घेतल्यात, 8 बाकी आहे. बिग हिट पटका खेळलाय परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध नाहीये. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहिलं मिळेल. धावा 4. गोर गरिबांचा येस, प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर चेंडू जरी पकडला तरी 500 रुपये म्हणजे फील्ड चौकार येताना जरी एखाद्यानं चेंडू पकडला तरी 500 रुपीज कॅश प्राईज असणार. बाउंड्रीच्या बाहेरच, प्रेक्षक हे बाउंड्रीच्या बाहेरच असणार आहेत. तर त्या ठिकाणी अगदी प्रत्येक प्रेक्षकाला आयवा झेलसाठी 1000 आणि चेंडू पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. तर चला जाऊया सेकंड ओव्हर. येस, 10 धावा धाव फलकावर आहेत. आता प्रेक्षकही वाट पाहतील की षटकार चौकार येऊ देत. 24 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धीरज एका बाजूला आहेत, विशाल भोईर एका बाजूला आहेत. अतिशय दर्जेदार स्पर्धा 5 रात्र रंगताना पाहायला मिळते आणि आता शेवट बाकी आहे भाई चषकाचा. धीरज भोईर रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडतोय, बॉल थोडासा टर्न होतोय, यष्टीरक्षकांकडे जातो. दीप पाटील हे ते नाव आहे ज्याने मागील मॅचमध्ये देखील दर्जेदार कामगिरी केली होती. आतमध्ये येणारे किंवा बाहेर जाणारे असे दोन्ही पद्धतीचे बॉल टर्न करताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल थोडासा बाहेर काढलाय आणि बाईक देखील त्यांच्या नावावर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. धावा रोकायच्यात एका बाजूला. 23 बॉलमध्ये 20 करायच्या आहेत. लक्ष जवळ आलंय, फक्त मॅच संपलेली नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. दीपने आणखीन एक जबरदस्त चेंडू टाकलाय. आम्ही काही मॅच सोडत नाही हेच या ठिकाणी मोठी जुईकर देखील सांगतायत. दीप ही गोलंदाजी मात्र चर्चा करायला लावणारीच होती. एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आता मागील चेंडू थोडासा कमी गतीने होता, हा बॉल थोडासा वेगात होता. ही वैविध्यता मॅचमध्ये पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न आहे टीमला. यस, हाही एक रेकॉर्ड पाहायला मिळालाय. 5ही दिवस
5-5 षटकांच्याच मॅचेस झाल्यात, कुठे एकही सामना 4 षटकांचा केला गेलेला नाही आहे. या स्पर्धेची ही ओळख राहिलेली आहे. माझ्या मते इथून बोध घेत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अशा काही स्पर्धा पाहायला मिळतील, परंतु इतिहासात नोंद होईल या बाई चषकाची, ज्यांनी मात्र जबरदस्त आयोजन केलंय, भव्य दिव्य आयोजन केलंय. दीप मात्र पहिले दोनही चेंडू निर्धाव टाकतायत. चांगला बॉल आता यॉर्कवर. काय गोलंदाजी होते, टप्पा बदलतायत, गती बदलतायत आणि समोरच्यांना रोखतायत. विजय जवळपास आलाय आवाक्यात, परंतु ज्या पद्धतीची दीप गोलंदाजी करतायत ना, आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. एक डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवणार आहे. आणि 3 चेंडू मात्र लगातारचे निर्धाव टाकले आहेत. कधी आतमध्ये, कधी बाहेर, कधी यॉर्कर, अशी वैविध्यता या गोलंदाजीतील पाहायला मिळते. हो, आणखीन एक जबरदस्त आला, कधी गेला कधी कळलं देखील नाही. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त गोलंदाजी होते. आता आउट कटर. याही वेळेला टप्पा लेंथवर आणि लेंथमधून धीरज सारख्या बॅटरला लगातार 4 बॉल रोखणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु आता सामना आला 20 चेंडू आणि 20 धावा. हा क्रिकेटचा खेळ आहे, इथे कधी काय होईल याचा नेम नाही. तुम्हाला खेळावं लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करावी लागेल. मोठी जुईचं कमबॅक पाहायला मिळालं मॅचमध्ये. 2 विकेट गेल्या जरूर, परंतु अप्रतिम गोलंदाजी दीप करतायत. यावेळेला मात्र पुन्हा आउट कटर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा बाहेर टप्पा होता आणि टर्न थोडासा जास्त झाला, त्यामुळे व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते 11 वर. 20 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता अंतिम फेरीचा सामना जिंकण्यासाठी. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघरचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच एक मोटरसायकल जिंकली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आता तो प्रयत्न यशस्वी झालाय. अखूट टप्प्याचा बॉल होता, गती कमी होती, त्याचा फायदा. 4 धावा, चौकार. गोरगरीब प्रेक्षकानं चेंडू पकडलाय, त्यानं लगेचच या आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. ज्या प्रेक्षकानं, चला लगेचच या, झटपट या आणि थेट मुख्य स्टेजवरती मंचावरती यायचं आहे अतिथी कक्षात. यावेळेला हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळलाय आणि हा सुद्धा प्रेक्षक येईल. चला या प्रेक्षकांना यायचं आहे. दिन दुबल्यांचा नेता आमचा. पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये असणार आहेत. चौकाराचा हा छानसा खरं तर इकडं चेंडू पकडल्यानंतर त्यालाही दिले जात आहेत. SSC बॅच 2016-17चा आहे. अंडर 21चा खेळाडू खरं तर हा प्रेक्षक आहे. आणि या ठिकाणी जाऊया भाग्यविजेता. मी विनंती करेन, चला अजून इकडचा एक प्रेक्षक आहे, त्या प्रेक्षकाला येऊ द्या. येतोय का तो येतोय संथ गतीनं. तोपर्यंत लक्की ड्रॉ असणार आहे. कोण असणार आहे भाग्यविजेता हे पाहायला मिळेल आपल्याला. आणि त्यातील आजच्या या रजनीतील क्रीडा रसिकांमधून कोण भाग्यविजेता घेऊन जाणार एक्सपोर्ट सायकल. सुभाषजी वाकोडे साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी त्या भाग्यविजेत्याची चिठ्ठी. पाहायचं आहे भाग्यविजेता कोण असणार आहे. चला सुधीरभाई गरज. नाव आहे कृष्णा म्हात्रे. 38 नंबर कृष्णा म्हात्रे. 38 कृष्णा म्हात्रे. ऑर्गॅनायझर असेल तर त्याला दिली जाणार नाही, स्किप केली जाईल. ऑर्गॅनायझर नाही, तुमचा ID आयोजक आहे का? नाही. कृष्णा म्हात्रे, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. त्याला ही कुपन दिली जाईल आणि नंतर बक्षीस वितरणाच्या वेळेला स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. हा आहे भाग्यविजेता प्रेक्षक. जवळच येऊन थांबला होता, नशिबानं त्याला जवळ आणलं होतं आणि इथेही जवळ. तर चला त्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कौतुक करूया की छानसा खरं तर भाग्यविजेता ठरला कृष्णा म्हात्रे. थँक्यू. विजयाच्या दिशेने वाटचाल. या वर्षी 5-5 ओव्हरच्या मॅच आहे, परंतु पुढल्या वर्षी सगळ्या मॅचेस या
6 ओव्हरच्या होणार आहेत. आताच अनाउन्समेंट झाली आहे आणि काही बॉल समोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात 4 धावांसाठी आता फक्त 2 धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी. चला या ज्या छोट्यानं चेंडू अडवलाय त्याला 500 रुपीज 500 रुपये कॅश प्राईज अर्चित पाटील साहेबांकडून दिले जातील. पाहूया उद्या अगदी रमजान आणि त्याची हॉलिडे खरं तर एन्जॉय करायला या ठिकाणी आला आणि या क्रीडानगरीत हा ठरलाय 500 रुपयाचा अगदी हा त्यासाठी अगदी चेंडू पकडला होता. एक छानसा फोटो असेल. टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी. नाव काय त्याचं? वंश भोईर. वंश भोईर. भागुबाई मध्ये भागुबाई. या भागुबाई शाळेत शिकतोय. हो क्या बात. क्रिकेट प्रेमी आहे. त्याला रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं गेलं. थँक्यू. ओ टू कॉम्बॉक्स. विजयाच्या दिशेने वाटचाल. फक्त एका धावेची आवश्यकता या बाई चषकाचा चॅम्पियन होण्यासाठी. वरद विनायक धारावे संघाला 1 धाव दूर आहे 1 लाख आणि लखपती होण्यासाठी ही टीम. बाई चषक दरवर्षी मात्र अधिक चांगली होत चालली आहे. याही वर्षी जबरदस्त आयोजन पाहायला मिळालं आणि चॅम्पियन कोण होणार याचं उत्तर देण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. टीम वरद विनायक धारावे चॅम्पियन आणि तब्बल 1 लाखाच्या पुरस्काराचे मानकरी.